बोला तुम्ही बोलू सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय संविधान। परभणी या ठिकाणी एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील असलेली संविधान प्रस्ताविका जो टॅच्यू होता तो टॅच्यू फोडून एक विटंबना केली। त्यानंतरून परभणीमध्ये सर्व भीमसैनिकांच्या वतीने एक निषेध मोर्चा काढण्यात आला। परंतु संध्याकाळी ज्या वेळेस काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा आणि भीम अनुयायांचा काही एक संबंध नसताना देखील काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः त्या गावामध्ये तोडफोड केली। व्यापारी वर्गांची दुकानं उद्ध्वस्त करून टाकली, जाळपोळ केली। आमचा भीमसैनिक कदापि अशा काही गोष्टी करणार नाही। अनेक हत्याकांड झालेले आहेत, अनेक विटंबना झालेल्या आहेत, परंतु संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे कधीही कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागलेलं नाही। हे शासनाचं जबाबदारीने बोलतोय की हे सर्व षडयंत्र शासनाचं आहे, सरकारचं आहे, राज्यातल्या सरकारचं आहे, केंद्रातल्या सरकारचं आहे। अनेक घटना, अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार लपवण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा गोष्टी घडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असतात, शासनात बसलेले मंत्री करत असतात। परंतु सर्वांच्या नादी लागलं पाहिजेत, परंतु भीमसैनिकांच्या नादी कधीही लागण्याचा प्रयत्न या जातीवादी सरकारने करू नये असं जाहीर आव्हान मी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। त्याचबरोबर फलटणमध्ये 2011 साली कोम्बिंग ऑपरेशन झालं होतं। त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने परभणीमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन करून भीमसैनिकांना, माझ्या आया बहिणींना नग्न करून त्या ठिकाणी मारण्यात आलं, त्याचबरोबर लहान लहान मुलांना मारण्यात आलं, अख्खी बौद्ध वस्ती खाली करण्यात आली, पोलिसांनी त्या ठिकाणी गाड्या फोडण्यात आल्यात, व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत आहेत, तरी सुद्धा आम्ही शांत पद्धतीने भूमिका घेतली। परंतु वडार समाजाचा आमचा भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे। खरं तर हा मोर्चा हा या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे। ज्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बारकाव साहेबांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझ्या भीमसैनिकाला मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। एवढं होऊन सुद्धा शासन गप्प बसलं नाही, पोलीस प्रशासन गप्प बसलं नाही। ज्या ठिकाणी राहत असलेला, परभणी या ठिकाणी राहत असलेला आमचा भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी याचं पार्थिव त्या ठिकाणी अडवण्यात आलं। म्हणजे एवढी मोगलाई या भारत देशामध्ये संविधान असताना देखील चालू आहे। विचार करायचा आहे की जर संविधान नसेल तर निश्चितपणाने पुन्हा आपल्या तोंडाला गाडगं आणि आपल्या गांडीला झाडू आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी जमलेल्या सर्व भीमसैनिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजेत, शिक्षणाची दारं काबीज केली पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं ज्या आमचा वडार समाजाचा आमचा भीमसैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी याची हत्या झालेली आहे, याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालली पाहिजेत आणि जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजेत। आज शांत पद्धतीने आम्ही फलटण शहरामध्ये मोर्चा काढलेला आहे, परंतु या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, जर सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला न्याय मिळाला नाही आणि त्याच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर भारत बंद करण्याची ताकद या भीमसैनिकांमध्ये आहे। एवढं शासनाने आणि जातीवादी पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायचं आहे। कितपत अन्याय सहन करायचा, किती दिवस अन्याय सहन करायचा। आज अमानुषपणे महिलांना सुद्धा मारहाण झालेली आहे, अनेक महिलांना मानामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे तर कुठं हातामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे। हीच परिस्थिती फलटण शहरामध्ये 2011 साली झाली होती। मी ज्या ठिकाणी बौद्ध समाज हा ऍक्टिव्ह होतो, संविधानाच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणी संविधान प्रेमींना मारण्यात येतं, त्यांचा हातपाय तोडण्यात येतात, त्यांचं मर्डर करण्यात येतात। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत।
त्या ठिकाणी आज झालेली परिस्थिती या फलटणकरांनी अनुभवलेली आहे. फलटणमध्ये 2011ला ज्यावेळेस फलटणमध्ये कोंबीन ऑपरेशन केलं होतं त्यावेळेस एक महिलेचं 5 महिन्याचं बाळ गर्भाशयातून खाली झालं होतं. हरिशापा काकडे यांना अमानुषपणे मारहाण केली होती. या ठिकाणी असलेले सर्व भीमसैनिक कमीत कमी 200-300 घरदार तोडून त्याची चौकशी झाली पाहिजेत. पुन्हा त्या घटनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजेत. कारण मारायचं उठायचं सुटायचं आम्हाला बी जीव आहे. संविधान आमच्या बापाने लिहिलंय म्हणून आम्ही त्या संविधानाचा आदर करून या कायद्याचा आदर करून आम्ही शांत बसत असतोय. परंतु ज्यावेळेस सहनशीलता संपते, एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याला जरी दगड मारला तरी तो जीव वाचवण्यासाठी अंगावर धावून येतो. आम्ही तर माणसं आहोत, परंतु या शासनाच्या दरबारी आमच्या माणसांना किड्या मुंग्याची त्या ठिकाणी गिनती केली जाते. जो सो उठतोय भीमसैनिकांवर अन्याय अत्याचार करतोय, जो सो उठतोय आमच्या आया बहिणींवर अन्याय अत्याचार करतोय. इथून पुढे कधीही कुठला अन्याय सहन केला जाणार नाही. जशास तसं कुणीही अन्याय केला तर त्या व्यक्तीला जशास तसं उत्तर देण्यात येणार आहे. फलटणमध्ये सुद्धा काही मनुवादी पिल्लावर आता उपजरायला लागलेले आहे. काही कालांतराने आपले ठेकेदार असतील किंवा कोण असेल अशा लोकांना नाहक त्रास ते भाडखाऊ लोक आता करायला लागलेले आहेत. परंतु मला एवढं सांगायचं आहे की भीमसैनिकांमध्ये तुमच्यामध्ये फलटण हे ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे सासरवाडी छत्रपती संभाजी महाराज यांचे आजूळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी असणार आहे. फलटण शहर आहे ऐतिहासिक गावाचं शहर आहे. या ठिकाणी भारतात कुठेही काय झालं उशिरा मोर्चा निघला, परंतु मोर्चा निघाला. निषेध हा होणारच होता. सर्व तरुण भीमसैनिक आता या भीमसैनिकांनी जबाबदारी घेतली आणि मोर्चाचं नियोजन केलं. बऱ्यापैकी मोर्चाला या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नाना असतील, सर्व या ठिकाणी सर्व आमचा मातंग बांधव आहे, त्याचबरोबर आमचे सर्व पॅन्थर या ठिकाणी मंगेश चावळे असतील, हे सर्वजण या ठिकाणी या मोर्चामध्ये निषेध मोर्चा